आज आपण बनवणार आहोत नाचणीचे आंबील। हे नाचणीचे आंबील अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असे पारंपरिक पेय आहे आणि हे शरीराला थंडावा देतं। त्यासोबतच पचनक्रिया सुद्धा सुधारते आणि हाडांनाही बळकटी देतं। यामध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतं आणि याचं सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा सुद्धा दिवसभर टिकून राहते। तर चला बनवूया झटपट तयार होणारं पौष्टिक नाचणीच्या पिठाचं आंबील। तर इथे मी एक मोठ्या वाटीच्या मदतीने अर्धी वाटी नाचणीचं बारीक दळलेलं पीठ घेतलेलं आहे। जे आपण भाकरीसाठी दळतो तेच पीठ आहे। हे अर्ध वाटी पीठ मी घेतलेलं आहे। तुम्ही इथे मेजरिंग कपच्या मापाने सुद्धा अर्धा कप हे पीठ घेऊ शकता। हे पीठ आपल्याला घालायचं आहे एका बाउलमध्ये। त्यात आपल्याला सेम वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचे, म्हणजे हळूहळू करून पूर्ण एक वाटी पाणी घालायचं आणि त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात। सगळ्या गुठळ्या मोडून झाल्या की मग त्याला थोडं आपल्याला पातळ करायचं आहे। त्यासाठी पुन्हा त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी मी इथे घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं। जवळजवळ पूर्ण मी 1.5 वाटी पाणी इथे घातलेलं आहे आणि असं पातळ असं हे मिश्रण तयार करून घेतलंय। तर आता हे बाजूला ठेवूया आणि आंबील बनवण्याची तयारी करूया। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने मी अर्धा वाटी पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने आता आपल्याला 4 वाट्या भरून पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही तुम्ही हे रोज पिऊ शकता, कारण नाचणी हे एक असं धान्य आहे ज्याने वजन वाढत नाही आणि शरीराला खूप थंड ठेवण्यास मदत करतं। भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडंसुद्धा बळकट होतात। त्यामुळे तुम्ही वेट लॉस करायचं असेल तर दररोज ही पेज पिलीत तरीही चालेल, म्हणजे वजनसुद्धा तुमचं आटोक्यात येईल। इथं पाण्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर जे आपण पाणी आणि पिठाचं मिश्रण बनवलेलं ते यात घालण्या अगोदर थोडं मिक्स करून घ्यायचं, कारण पीठ पाण्याच्या खाली जाऊन बसतं। त्यामुळे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू यात घालत एका बाजूने मिक्स करत राहायचं। पाण्यात पिठाचं मिश्रण घातल्यानंतर आपल्याला सतत ढवळत हे 5 ते 6 मिनिटसाठी शिजवून घ्यायचं आहे। फक्त सोडून द्यायचं नाही, नाहीतर ते खाली लागू शकतं। तर इथे बऱ्यापैकी मी 5 ते 6 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मी थोडं मीठ घातलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि अर्धा इंच आल्याचं ठेचून घेतलेलं आहे। ते दोन्ही मी ह्यात घातलं आणि आता पुन्हा 1 ते 2 मिनिट असंच ढवळत शिजवून घेऊया। जर तुम्हाला हे आंबील पूर्णपणे प्लेन हवं असेल तर अद्रक आणि लसूण तुम्ही इथे स्किप करू शकता, पण कधीतरी असं वाटलं की याची वेगळी चव असावी तर तुम्ही इथे आलं आणि लसूण ठेचून घालू शकता किंवा प्लेन सुद्धा करू शकता। शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। तर पाहू शकता असं घट्टसर आंबील तयार झालेलं आहे। 7 ते 8 मिनिट मी हे शिजवलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता छान घट्ट झालेलं आहे। आता हे आपण गॅस बंद करून थंड व्हायला ठेवून देऊया। ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी घट्ट दही घेतलेलं आहे। ते एका बॉलमध्ये काढून घेऊया। त्यात थोडंसं 3-4 चिमूट मीठ घालूया आणि हे चांगलं फेटून स्मूथ दही करून घेऊया। दही चांगली फेटून झालेली आहे। आता आपण यात पाणी घालूया। आपल्याला याचं ताक तयार करून घ्यायचं आहे। ज्या वाटीने दही मोजून घेतले त्याच वाटीने 1 वाटी पाणी पुन्हा या दहीमध्ये घालायचं आहे आणि पातळ असं ताक तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही जर ताक घेत असाल रेडीमेड तर तुम्ही इथे 2 कप ताकाचा वापर करा। इथे मी 1 वाटी दही वापरलेली आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या दहीचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता। जर तुम्हाला अजून आंबट हे आंबील हवं असेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण वाढवू शकता। नाचणीचं मिश्रण थंड झाल्यानंतर अजून घट्ट झालेलं आहे। आता यात आपण घालूया हे ताक आणि चांगलं फेटून घेऊया। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। नाचणी हे एक असं धान्य आहे ज्याचं वर्षभर तुम्ही जरी सेवन केलं तरीही तुम्हाला याचं कधीही नुकसान होणार नाही, फायदेच होतील। कारण यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते आणि भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळं वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते। तर याचं सेवन तुम्ही नेहमीच केले पाहिजे। नाचणीचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत। त्यातलाच हा पदार्थ आहे नाचणीचे आंबील। एकदम पौष्टिक आहे। तुम्ही उन्हाळ्यात तर ह्याचं सेवन जरूर केलं पाहिजे। शरीराला खूप थंडावा मिळेल। हे पौष्टिक आणि आरोग्यदायी पारंपरिक पेय तुम्हाला आवडलं असेल तर नक्की बनवा। धन्यवाद।